नमस्कार. आपली छोटीशी मराठी एक कथा आहे. त्या कथेचे नाव आहे आईचे ऐका. तर मग सुरू करूया. एका कोंबडीचा छोटा मुलगा चुनमुन अत्यंत खट्याळ होता. त्याची आई त्याला रोज स्वतःबरोबर फिरायला न्यायची. ती त्याला एकट्याला फिरायला परवानगी द्यायची नाही. ती म्हणायची, "चुनमुन, तू छोटा आहेस. माझ्याबरोबर राहा. मी तुला खाणे कसे शोधायचे हे शिकवीन. तू दुसरेच काही चुकीचे शिकलास तर अडचण येईल." चुनमुन आईचे बोलणे थोडा वेळ लक्षात ठेवायचा आणि विसरून जायचा. एके दिवशी चुनमुन आई आणि भावंडांबरोबर बाहेर फिरण्यासाठी गेला. एका घराबाहेर त्याने मटार पडलेले पाहिले. मटार बघताच त्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो आईची शिकवण विसरला आणि मटाराकडे धावत सुटला. आपल्या छोट्या चोचीने तो मटाराचे दाणे वेचून खाऊ लागला. खाता खाता अचानक एक मटारचा दाणा त्याच्या घशात अटकला. त्याने मटारचा दाणा काढण्याचा जेवढा प्रयत्न केला तेवढा दाणा अधिकच घट्ट अडकला. तो रडायला लागला. आईला शोधू लागला. आई दिसली नाही तर तो आईला शोधण्यासाठी इकडे तिकडे पळू लागला. कोंबडीच्या लक्षात आले की चुनमुन मागेच राहिला आहे. ती मागे फिरली. तिने चुनमुनला शोधून काढले. चुनमुन आईला बघून जोरजोरात रडू लागला. त्याने घशात अडकलेला मटारचा दाणा आईला दाखवला. कोंबडीने तो दाणा काढण्याची धडपड केली, परंतु चोच छोटी असल्यामुळे कोंबडीला दाणा काढणे शक्य झाले नाही. एवढ्यात तिला आपला दोस्त बगळ्यांची आठवण झाली. कोंबडी चुनमुनला घेऊन बगळ्याकडे गेली. रडणाऱ्या चुनमुनची बगळ्याला दया आली. त्याने आपल्या लांबलचक चोचीने चुनमुनच्या घशातील मटारचा दाणा काढला. चुनमुनला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो आईला म्हणाला, "आई, माझ्याकडून चूक झाली. मी तुझे कायम ऐकेन. न विचारता कोठेही जाणार नाही." कोंबडीने चुनमुनचे अश्रू पुसले आणि त्याला कवेत घेतले. जी मुले आपल्या आईवडिलांचे ऐकत नाही त्यांना चुनमुनसारखे दुःख सहन करावे लागते. कोणतीही आई आपल्या मुलांसाठी वाईट सुचवू शकत नाही. ती त्याला सरळ मार्ग सांगते. पण मुलाने जर ऐकले नाही तर तो परिणाम मुलांवरच जास्त प्रमाणात होतो, कारण त्याला त्रास सहन करावा लागतो.